हॅलो नमस्कार, मी अक्षता. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे बघा आमच्या दादूचा बर्थडे. हे बघा, चला आज आहे 1 एप्रिल. हे आमचे एप्रिल फुल आहे. हॅपी बर्थडे दादू. थँक्यू. दादूचा आमच्या 5वा बड्डे होता, त्यामुळं म्हणलं हा 5वा बड्डे आपण थोडंसं बाहेर जाऊन सेलिब्रेट करूया, म्हणून आम्ही निघालो आहेत बाहेर. इथं बघा आम्हाला उशीर झाला होता घरून निघायला. मी आणि मुलं तर तसे 7 वाजताच तयार होऊन बसलो होतो, कारण आम्हाला जिथे बड्डे सेलिब्रेट करायचा होता ना ते रेस्टॉरंट ना वृंदावनमध्ये आहे आणि आम्ही आहेत मथुरामध्ये राहायला. मथुरामधून वृंदावनला जायला कसं पण अर्धा तास तरी लागतोच, त्यामुळे पण आमचे हे काय आमचे लवकर आले नाहीत. या टायमिंगला ना जरा जास्तच गर्दी असते, कारण जे बाहेरून फिरायला वगैरे आलेले असतात ना, कारण इथल्या मंदिराचं टायमिंग पण तसंच आहे बरं. सकाळी 4 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत मंदिरं उघडी असतात. 12 वाजता सगळी मंदिरे बंद होतात. नंतर जी 4 वाजता उघडतात ते आणखी संध्याकाळी 10पर्यंत. त्यामुळं इथं जे फिरायला वगैरे येतात ना, त्यामुळं पण जरा ह्या टायमिंगला गर्दी जास्तच असते. आणि आम्हाला उशीर झाला होता निघायला, त्यामुळं आमच्या ह्यांची धडपड होती लवकर जायची. लवकर जाऊन बड्डे सेलिब्रेट वगैरे करून पण आणखी आम्हाला वापस यायचं होतं 10 वाजायच्या आतमध्ये. हे बघा, हे जे आता हा जो रोड आहे ना, हा आता वृंदावनला जायचा रोड आहे. फायनली आपण इथं पोहोचलेलो आहोत. हे आहे बघा रेस्टॉरंट. एक मिनिट थांबा, बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला. हे बघा, हे आहे बसेरा रेस्टॉरंट. इथून थोडंसंच पुढे गेले की प्रेम मंदिर वगैरे आहे. माझी खूप इच्छा होती बरं, आज दादूचा बड्डे आहे, एखाद्या मंदिरात जाऊन यावं. म्हणजे प्रेम मंदिर असू नये, इथं जन्मभूमी भरपूर काय आहे, सगळी इथं कृष्णाचंच आहे म्हणा. पण यांना काहीच ड्युटीमुळं टाईम भेटला नाही, त्यामुळं आम्ही काही गेलो नाहीत बरं कुठं. चला आणखी एखाद्या वेळेस दाखवीन तुम्हाला कधी प्रेम मंदिर वगैरे तिकडे गेल्यास. चला हे बघा, हे आहे बघा समोरच, म्हणजे फोटो काढण्यासाठी आहे. आणि इथूनच थोडंसं समोर गेले की मुलांना खेळण्यासाठी पण खूप काही आहे. म्हणजे तुम्ही एकदम आरामात व्यवस्थित जेवण वगैरे करू शकतात, मुलं परेशान पण करणार नाहीत. हे बघा, हे ट्रेन आहे, खूप काही काय आहे इथं बरं. म्हणजे आम्ही ना इथं एकदा अगोदर पण येऊन गेलेलो आहेत. आमच्यासोबतच एक ताई आहेत, त्यांच्या मुलीचा पण बड्डे होता, त्यावेळेस आम्ही इथं आलेलो होतो. मग इथलं बघून आम्हाला ना खूप आवडलं होतं, त्यामुळं आम्ही पण म्हणलो होतं ठीक आहे आपण पुढचा बड्डे आपला दादूचा इथं करूया सेलिब्रेट. त्यामुळे इथं आलेले आहेत. हे बघा, लगेच आनंदाला लगेच त्यामध्ये बसायचं आहे. पॅक धरून बस रे. आणि हे बघा, इथे ना एक रेस्टॉरंटमध्ये ना एक फोटो बूथ पण आहे. म्हणजे तुम्ही जेवढी फॅमिली आलेले आहेत तेवढं सगळ्यांचा म्हणजे एक फॅमिली फ्रेम बनवून देतात हे. पण हे तेव्हाच जेव्हा तुम्ही हॉटेलचं बिल देतात त्यावेळेसच. चला आतमध्ये जाऊया बड्डेचं सेलिब्रेट करायला. आतमध्ये आल्यानंतर अगोदरच कोणाचं तरी बड्डे सेलिब्रेशन सुरू होतं. मग आम्ही थोडं वेट करत होतो, त्यांचं झाल्याच्या नंतर बघू म्हणलं आपण सेलिब्रेट करूया म्हणून. त्यामुळं आम्ही तोपर्यंत तिथं बसलेलो होतो. इथं आमचे हे चेक करत होते गाडीवर येताना केक खराब तर झाला नाही, कुठं काही डॅमेज वगैरे तर झाला नाही असं सुरू होतं. पण ठीक आहे, व्यवस्थित आला. थोडंसं साईडला झालं होतं टच,
हा बघा चॉकलेट केक मागवलेला आहे. जास्त मोठा नव्हता, आम्ही 4 जणच होतो त्यामुळे एक छोटासाच केक मागवलेला आहे. चला आता आमचा नंबर आलेला आहे. कारण इथे त्या दिवशी ना खूप जणांचे बड्डे होते, खूप जण म्हणजे आलेले होते बड्डे सेलिब्रेट करायला. मला तर हे खूप आवडलं बरं, ऑलरेडी सगळं डेकोरेशन केलेलं. घरी खूप मेहनत घ्यावी लागते यासाठी. डे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दादू, हॅपी बर्थडे टू यू. इथं बघा झालं असं, आम्ही अगोदर फोटोज वगैरे काढले. म्हणलं अगोदर जर कॅन्डल लावली तर फोटो काढेपर्यंत म्हणजे वितळून जाईल, ते सगळं वॅक्सचं केकवर गळेल, म्हणून अगोदर कॅन्डल लावली नाही. फोटो झाल्याच्या नंतर लगेचच जसं मी व्हिडिओ बनवायला घेतला तसं लगेच यांनी केक कट केला, त्यामुळं कॅन्डल लावायची राहूनच गेली. असंच चला ठीक आहे. यांनी पण केक खाऊ घातला. आता मी पण दादूला केक खाऊ घालाली आणि दादूचं झाल्यानंतर इथं अनुला पण केक खाऊ घेतलेला आहे. बरं याच्या अगोदर तर खूप भारी व्हायचं बड्डे कोणाचा का असायला, दोघं सोबतच बसायचे, सोबतच केक कापायचे, नाही तर एक जण रडत होतं नाही बसवू दिलं सोबत की. आता इथे बघा बड्डे सेलिब्रेट करून झाल्यानंतर लगेचच आम्ही जेवण करण्यासाठी बसलेलो होतो. ऑर्डर दिलेली होती, तेच थोडासा वेट करत होतो. तेवढ्यात त्या दादांनी ऑर्डर आणून पण दिलेली आहे. आणि हे इथं आमचं जेवण सुरूच होतं तेवढ्याच टाईममध्ये. इथं बघा आणखी पाठीमागं पण कोणाच तरी बड्डे सेलिब्रेशन सुरू होतं. त्या दिवशी ना म्हणजे खूप नंबर लागलेले होते बरं बड्डे सेलिब्रेट करायला हॉटेलमध्ये. एकच झालं की एक येत होते, जसा जसा टाईम होत होता ना 8 वाजल्याच्या नंतर तर खूपच जण आले होते बड्डे सेलिब्रेट करायला. इथं आम्ही मागवलेलं आहे बघा बटर रोटी, कढाई पनीर आणि राईस ते थोड्या वेळात आणून देणार होते. म्हणजे जेवण खूप मस्त आहे, पण प्राईस खूप जास्त आहेत बरं इथं. जे बाहेर मुलं खेळतात ना, हेलिकॉप्टर राईड, ट्रेन वगैरे जे काही मुलांसाठी खेळण्यासाठी आहे ना, त्याचे पैसे ते इथं जेवणामध्ये ॲड करून घेतात बरं. आणि हे बघा इथं गर्दी पण जास्त झाली होती आम्ही निघायच्या टायमिंगला. आणि आता हे बघा हे दादा आम्ही जो काढलेले फोटो फ्रेम आहे ना ते बनवून देत होते आम्हाला. हे फ्रेम घेण्या अगोदर ना त्यांना अगोदर हॉटेलचं बिल दाखवावं लागतं. ते बिल दाखवल्यानंतरच ते आपल्याला देतात बरं फ्रेम वगैरे बनवून, नाहीतर नाही देत. चला ही फ्रेम आमची बनवत होते तोपर्यंत दुसरे पण इथं फोटो वगैरे शूट करत होते. हे बघा अशा प्रकारे फ्रेम बनवून दिलेली आहे त्यांनी. आता जेवण वगैरे करून झाल्यानंतर आम्ही घरी निघणार होतो, पण आमच्या अनुचं आणि दादूचं काही मनच भरलं नव्हतं खेळण्यावरून. जेवण झाल्याच्या नंतर पण त्यांनी म्हणजे दादूनी अनुनी फुल पैसे वसूल केले बरं. जेवण झाल्याच्या नंतर पण अर्धा एक पाऊण तास ते खेळलेले आहेत, प्रत्येक डबल डबल. मग ते हेलिकॉप्टर राईड असो नाही ते ट्रेन असो नाही आणखी दुसरं पण आहे भरपूर काही खेळण्यासाठी, ते सगळं खेळून बघितले त्यांनी मन भरून. म्हणलं ठीक आहे आपण आलोच होतो इथं, लेकरं म्हणजे आपली मुलं छान एन्जॉय करतील यासाठीच हॉटेलला. ठीक आहे आम्ही पण मग त्यांच्यासाठी आणखी थांबलो बरं थोडा वेळ. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.